तसंही तू सांगितलंस ना मला की माझं तुझ्यावर प्रेम नाही, मग कर. बघ शिवा, तुला माहित नाही मी काय करीन. अरे मला माहितीये म्हणून सांगते, तू कर, बिंदास कर. ठीक आहे, मी दाखवतोस तुला. अरे हे सर, बघतेच आहे रे. नाही नाही बघ तू जा. अरे अरे शिवा, तो जातोय तर मग कशाला त्याला ओपन अरे चॅलेंज मग काय करतेस? झालं? अगं मग काय झालं म्हणजे त्याचा इगो दुखवला आणि त्याने खरंच लग्नाला होकार दिला तर? हा, अरे तो काही करणार नाही रे, त्याच्यात दमच नाही एवढा. ए इकडे काय बोललीस तू? काय बोलली? दम नाही माझ्यात? हा मग नाहीये दम. दम हे तुला माहित नाही मी काय करू शकतो. हा अरे मला बघायचंच आहे तू काय करतोस. कर, बिंदास कर. तुला दाखवतोस मी. अरे मला बघायचंच आहे तू काय करतोस, तू कर ना बिंदास. चल जा, अरे कर जा, रे, कर. दाखवतो तुला. शिवाने तर स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली. अगं अगं तो केला. हे बघ तू काय बरोबर करत नाही. ए तू गप रे. आपल्या शिवाचं काहीच चुकलं अरे. नाही. आशूला पण कळू दे ना, आपली शिवा काय चीज येते. ए काय बरे बोलते? देव काय तो जीजू माहितीये ना कसा वागतोय. बोर्ड मीटिंग मध्ये पण तो तसाच वागत होता आणि त्याने जर होकार दिला लग्नाला तर काय करणार आहेस? अरे वो जानते रे उसके बारे में सब. आणि ती करेल ना हँडल. तिला माहिती तिची कुठं आणि कशी नस दाबायची ते. तुम्ही नका लोड घेऊ. किती असते ना? येड्या, जर त्याची सटकली आणि त्यांनी असं ठरवलंच की आता लग्न करायचंच, काय करणार आहे आपण? शिवा तू आमचं ऐकून घे, असं काही करू नकोस, त्याला तू अरे चिथवू नको. आपली शिवा आहे ना हुशार आहे, हुशार. तिला कळतो की आशूच्या मनात किती राग असला ना तरी त्याच्या मनात तीच आहे. बरं झालं तुमचं. ऐका ना, तुम्ही इथे गोंधळ घालू नका. आपण जरा गप्प बसूया. आपण घरी जाऊन बोलूया का? तुम्ही व्हा पुढे, मी आलेच. ए सायलेन्सर चल तू. तुम्ही जा. चल 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 जा रे, मी आले. तुला लय चल माहिती रे, आहे. चल चल जातात, चल. चल. हॅलो, हॅलो, बोल ग, काय झालं? जे व्हायला हवं होतं ते झालंय. म्हणजे आग लागली? वडवा पेटलाय. मला असं वाटतंय की आता ह्या दोघांच्या आठवणी, दोघांमधलं नातं सगळं ह्या वणव्यात राख होऊन जाणार आहे. आशू नेहासोबत लग्न करायला एका पायावर तयार होईल बघा. फक्त तुम्ही आता जरा जोर लावा. फक्त आता असा जोर लावते ना की आशू थेट लग्नाच्या बोगल्यावर उभा राहिलेला दिसेल. चला, तयारीला लागते. आणि हा, थँक्यू. थँक्यू काय हो मॅडम, हे ना फसवे आहेत दोन शब्द. हे फक्त खोटं समाधान देतात समोरच्याला. मला नाही आवडत हो. मिळणार मिळणार, तुला तुझे पैसे मिळणार. किटूड आली. दिव्याने पैसे मागितले ना? हो. आणि तू चिडली नाहीस? आहा, कारण तिने जी मला आनंदाची बातमी दिली आहे ना, तिने चिडण्याचा ऑप्शनच ठेवला नाहीये माझ्याकडे. शिवा, मी तुझं ऐकून आशूला हो म्हणायची एवढी मोठी रिस्क घेतली होती. आता ना मला भीती वाटायला लागली. अगं कसली भीती वाटते? कसली भीती काय? आपण काय प्लॅनिंग केलं होतं आणि काय झालं? काय झालं? तू ना प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं सोडून अजून वाढवून ठेवलायस. कळतंय का तुला? तुमच्या दोघांचं भांडण झालं. ह्यात आशूला मागचं काय आठवणं सोड, त्याला ना नाकारायला संधी मिळाली आहे. आणि आता त्याने लग्नाला होकार दिला तर? तेच तर पाहिजे मला. तो लग्नाला होकार देईल हेच पाहिजे मला. मी होकार देणं हे प्लॅन मध्ये होतं. आशूने जर होकार दिला ना तर आमचं लग्न होईल. हे लग्न आता कसं थांबेल हे तर काय माझ्या हातात नाही, हे सगळं नियतीच्या हातात आहे. पण त्याने होकार देणं गरजेचं आहे. त्याने जर होकार दिला ना तर त्याला कळेल की त्याचं माझ्यावर प्रेम आहे. का इतकं कॉम्प्लिकेटेड करायचंय? पण सरळ गोष्टी कळतात का आशूला? आणि तुला माहितीये का, त्याच्यासाठी मी इतक्या परीक्षा दिल्यात. थोडं त्याला देऊ दे ना. आणि दरवेळेस अग्निपरीक्षा ही बायकोनेच द्यायची असं का? हा कलियुगातला नवीन अध्याय ना,
शिवाच आशूला शिकवणार. बघ तू. पण शिवाय ह्या सगळ्यात असं नको व्हायला की मला पश्चाताप होईल की मी तुझ्यासोबत हे काय केलं. असं काहीही होणार नाही. मला माझ्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे आणि आपण ठरवलंय ना तसंच घडतं. त्यामुळे तू नको काळजी करू. ठीक आहे, आता सगळं तुझ्या भरोशावर तर आहे. आणि शिवा कोणाचा भरोसा तोडत नाही. बाई माणूस म्हणजे पडती बाजू घ्यायला पाहिजे ना. कोणी सांगितलं बाई माणूस आहे म्हणून पडती बाजू घ्यायची? कोणी सांगितलं? नाही नाही, नवरा आहे बाबा तो, नवऱ्याने काहीतरी केलं तर बाई माणूस आहे म्हणून पडती बाजू घ्या. नाही नाही, नवऱ्याने नवरागिरी केली, नाही तू बाई माणूस आहेस ना म्हणून शांत राहा. नवरा दारू पिऊन आला, मारहाण केली, बाई माणूस आहे ना तर शांत राहा. हे बाईपणाचं कारण पुढे करून ना बायकांनीच आपल्या पायात बेड्या घालून घेतल्यात. त्या वेळीच तोडल्या नाहीत ना तर आयुष्यभर सहन करावे लागतात. आणि मी त्या सहन करणार नाही, मी करूच शकत नाही. माझ्या आजीने माझ्या पप्पांनी मला नाही शिकवलं, अन्यायाविरुद्ध बोलायलाच शिकवलंय. आणि हे बघा, हा ना माझ्या आत्मसन्मानाचा आता प्रश्न आहे. तुम्हाला विश्वास असेल नसेल, तुम्हाला माहित असेल नसेल, मला माहित नाही, पण मला माझ्यावर पूर्ण विश्वास आहे की मी जे करते ते बरोबर करते. आणि आता बस झाला. या जगात जर प्रेम असेल आणि प्रेमावर कोणाचा विश्वास असेल ना तर मी जे बोलते, मला जे वाटतंय ते सगळं खरं होईल, नाहीतर नाही होणार.